सत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर आहेत। गिरीश कुबेर सर, मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे। एक राजकारणी, एक अर्थतज्ञ म्हणून ते आपल्याला परिचितच आहेत, पण भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून अर्थातच मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिलं जातं। काय आपल्या या भावना आहेत या क्षणी? भारतीय समाजाला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला एक अतिशय महत्त्वाची दिशा देणारा एक सात्विक नेता असं त्यांचं वर्णन करावं लागेल। 1991 पर्यंत भारतीय अर्थकारण हे अतिशय एखाद्या डबक्यात एखादी म्हैस अडकावी त्या पद्धतीने अडकलेलं होतं आणि ज्या पद्धतीनं मनमोहन सिंगांनी त्याला जी एक मोठी गती दिली त्याचं सर्वात म्हणजे कौतुक करावं तितकं कमी आहे। मला फक्त एक भावना करायची वाटते, समाज हा अत्यंत कृतज्ञपणे मनमोहन सिंग यांच्याशी वागला असं आपल्याला म्हणायला हवं। ज्या मध्यम वर्गाचं भलं मनमोहन सिंग यांच्यामुळेच झालं, ज्या मध्यम वर्गाच्या घरात दुचाकी सुद्धा नव्हत्या, त्या मध्यम वर्गाच्या घरात 2-2 चारचाकी आल्या, ही जी एक प्रगतीची दिशा भारतीय समाजाला मनमोहन सिंग यांनी दिली, हे ते अत्यंत कौतुकास्पद। आणि ज्या समाजामध्ये अर्थकारणाचं महत्त्वच मुळात कळत नव्हतं त्या समाजाला एक मोठी झेप त्या समाजाची केवळ मनमोहन सिंग यांच्यामुळेच आपल्याला घेता आली। त्या मानाने हा मध्यम वर्ग किंवा ज्याचं भलं केवळ मनमोहन सिंगांच्याच आर्थिक धोरणांमुळे झालं, वर्ग त्या पद्धतीनं कृत्य राहिला मनमोहन सिंगांना असं मानता येणार नाही। एक अर्थतत्वज्ञ असं त्यांचं वर्णन करायला हवं, कारण राजकारणी सगळेच होते, राजकारणी सगळेच असतात, पण राजकारणाला अर्थतत्वज्ञानाची देशाचा विकास कसा येऊ शकतो हे मनमोहन सिंग यांच्यामुळे आपल्याला कळलं। त्यामुळे एक भारतीय समाज म्हणून, भारतीय नागरिक म्हणून आपण, मला असं वाटतं की त्यांचं कृतज्ञ राहायला हवं, कारण जी काही आपण आर्थिक प्रगती बघतोय ती केवळ आणि केवळ मनमोहन सिंग यांच्या विचारामुळे आहे। आणि अर्थातच त्याचं महत्त्व चांगल्या माणसाला मुक्त हस्त देण्याचं श्रेय हे अर्थातच नरसिंहराव यांना आपण द्यायला हवं। चांगला माणूस असणं आणि चांगल्या माणसाला पूर्ण वाव देता येणं हे खूप दुर्मिळ असतं आपल्या, तो एक मोठा योग मनमोहन सिंग यांच्यामुळे बघायला मिळाला, हे अगदी आपण अभिमानाने नमूद करायला हवं। कुबेर सर, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल। आणि आपल्यासोबत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत।